आपली शाळा बंद करण्यापेक्षा ती शाळा चपट वाढला पाहिजे. हं. त्या शाळेमध्ये सगळ्या सुखसुविधा झाल्या पाहिजेत. हं. शिक्षकांनाही तेवढा प्रयत्न केला पाहिजे. ही हं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हं. कारण सर्वसामान्य एका खेड्यामध्ये शिकणाऱ्या हं. 4-2, 4, 5-10 पट असेल, 5-10 संख्या असेल, हं. तर त्या मुलांना सुद्धा बाहेर जाऊन शिकणं इतकी सोपी गोष्ट नाही. नाही. हां. 2 प्रकारे असं आहे, की बऱ्याच वेळा याला वाटतं, की मी इंग्रजी शाळेमध्ये घातलं हां, पाहिजे, हां. असं पालकाला वाटतं. हं. कारण काय होतं बाहेर समाजामध्ये अशी एक भावना झाली आहे, की इंग्रजी शाळेमध्ये गेल्यानंतर बाबा हं. तो विद्यार्थी चांगला होतो. तो विद्यार्थी आल्यानंतर सर त्या विद्यार्थ्याची अवस्था अशी होती, की तो ना घर का ना घाट का असं होतं. म्हणजे तो वापस आला ना? आल्यानंतर मराठी शाळेमध्ये आल्यानंतर तो हां. इंग्लिश शिकलेला असतो. हां. त्याला जर म्हणलं बाबा 68 68 त्याला समजत समजलं. नाहीये. हां, हां. त्याला जेव्हा 68 व्हायला लागतं तेव्हा समजत आहे. हां, हां. आपल्याला मला म्हणजे मी अशा कॅमेरे अशासाठी बसवले होते, हं. की शिक्षकामध्ये त्या काळात सुद्धा असा एक संभ्रम तयार झाला होता, हं. की हे आपल्यासाठीच सरांनी बसवलंय. हं. आपल्यावर वाच ठेवण्यासाठीच मी आहे. हं. कोणत्या खेड्यामध्ये जाऊन सांगितलं आमच्याकडे या. हां. आमच्या ते शाळेमध्ये या म्हणून आम्ही कोणाला हां. सांगितलं नाही. खरडगावांसारखं 20 किलोमीटर गाव आहे असं हां. म्हणतात. मी म्हणजे 20 कुठेही किलोमीटर जनजागृती न करता न विद्यार्थी आले. करता आलेले विद्यार्थी हां. 25 पेक्षा जास्त खेड्यातले पोरं आमच्याकडे येत होते. हं. अहो धानोऱ्यासारखी अवस्था आहे. धानोऱ्यामध्ये सगळ्या सुविधा आहेत हो. आज धानोऱ्याच्या मुलांकडेला काय यावं? हां. काही विद्यार्थी शिक्षकांना शिकू देत नाहीत. अशी अवस्था आहे. अरे बापरे! तुम्ही थोडं जरा शिस्त अवलोकन शिस्त नसते म्हणून. शिस्तच नाही सर. पोरांना शिस्तच नाही. पण आणि शिक्षकही कोणी काही म्हणत विद्यार्थ्याला- सर्वसाधारणपणे तिथल्या सरपंचाचं काम असतं, की सगळ्या सुविधा तिथल्या नागरिकांना देणं गरजेचं आहे. अहो सर, हिंदी ज्यावेळेस आपण 5वी शिकायला गेलो, आपल्याला काय हिंदीमध्ये अडचण आली बस सर? नाही. आजही आपण आजही असंलिखितपणे हिंदी उत्तम एकदम हिंदी चांगल्या बोलतो. प्रकारे हो, बोलू हो. शकतो. आड आणि माणूस देखील हिंदी बोलतोय सर हां. चांगला. नाही, ठीक मग आहे, काही त्याला शब्द तुटतील. राज्यभरातून फार चांगला विरोध झाला. म्हणून हां, हा हां. विचार म्हणजे केला. मी तेच नमस्कार, मी गणेश पोकळे. लेट्सअपमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून जिल्हा परिषद शिक्षक, शिक्षण आणि जिल्हा परिषद शाळा अशा तिन्ही विषयावरती एकसाथ चर्चा सुरू आहे. ती चर्चा अनेक अंगाने होत असली तरी प्रामुख्याने शाळा बंद होणं, शाळांकडे दुर्लक्ष होणं, तिथलं पटसंख्या कमी होणं आणि अनेक ठिकाणची शाळा सरसकट बंद होणं. अनेक शाळेवरती एक शिक्षक आहेत आणि हे सगळं होत असताना शाळांची जी काही ढासळती परिस्थिती आहे याच्यामध्येही काही लोकांनी तग धरून राहणं, त्याच्यामध्ये अनेक काहीतरी नवीन प्रयोग करणं, आपल्या शाळेचा पट कसा वाढेल यासाठी प्रयत्न करणं आणि आपल्या परिसरात, तालुक्यात, जिल्हाभरात आपली शाळा उज्ज्वल भविष्य या देशासाठी कसं उभं राहिलं यासाठी प्रयत्न केले. शाळा एक नंबरला आणली. अशा दर्जेदार गोष्टी पण आहेत. पण आज चर्चा का करायची, की जर जिल्हा परिषद शाळा बंद होताना असतील, त्याच्याकडे दुर्लक्ष होणार असेल आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारला जर असं वाटत असेल की ही शाळा बंद केली पाहिजे, कारण दोन गोष्टी इथं 1,08,000 या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद शाळा आहेत आणि 3 जुलैला या महाराष्ट्राचे श्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की आपल्याला 18,000 शाळा बंद कराव्या लागतात. का? तर 20पेक्षा कमी पटसंख्या तिथल्या आहे. कधी कधी असं वाटतं की ह्या सगळ्या अनेक काळामध्ये जर अशा शाळांचे पट कमी होत गेले, 18,000 20,000 जर संख्या बंद करण्याच्या लेवलला आली तर एका दिवस असा येऊ शकतो की या महाराष्ट्रातून जिल्हा परिषद शाळा हद्दपार होती की काय. तर ही शाळा आहेत त्यात वाढ होईल नाही होईल माहीत नाही, पण आहेत त्या शाळा टिकून राहाव्यात यासाठी कायम सरकारचे प्रयत्न असावेत. पण ते न होता आता शाळा बंद करण्यापर्यंत सरकार गेले आणि आपण ज्या राज्याला मागास म्हणतो, ज्या राज्याचा दर्जा आपण सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास म्हणतो, त्या उत्तर प्रदेश आणि बिहारपेक्षाही दयनीय अवस्था जिल्हा परिषद शाळेच्या बाबतीत महाराष्ट्राची आहे. कारण तिथल्या अनेक शाळा आजही टिकून आहेत, पण आपल्याकडे अक्षरशः बंद करण्याची वेळ आली. आज मी आलोय टकले सरांकडे. सरांचं हे अवॉर्ड बघा तुम्ही, कडाभूषण आदर्श शिक्षक सरांना आहे. तर महादेव भाऊराव टकले सर यांची देऊळगाव घाट आष्टी तालुक्यातला बीड जिल्हा, त्यांची शाळेला 1985 सुरुवात झाली शिक्षक म्हणून. देऊळगाव नंतर सावरगाव घाट, त्याच्यावर गंगादेवी, नंतर ते कड्याला आले. अशा सगळ्या प्रवासामध्ये सरांचा जो काय वाढता पट आहे तो आदर्श शिक्षकापर्यंत, आणि एका शाळेचा पट काय असतो, एक शाळा नंबर 1ला कशी येऊ शकते, कड्यामध्ये शाळेचा आजचा दर्जा काय आहे, आणि एकूणच सरांच्या आयुष्यातली 37 ते 38 वर्षे शाळेच्या जिल्हा परिषद शिक्षक म्हणून गेले, तर त्यांचा अनुभव काय हे सगळं आपल्याला आज लेट्सअपच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. सर, लेट्सअपमध्ये स्वागत आहे. नमस्ते. आणि तुम्हाला आज शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आज पण शिक्षक दिन पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद. सर, आज राज्यात जी काही जिल्हा परिषद शाळेची अवस्था आहे, तर यांना असं वाटतं की 20पेक्षा कमी संख्या असल्यामुळे शाळा बंद करण्याची वेळ आली. पण कधी कधी विचार असा येतो की शाळा बंद करण्यापेक्षा तो पट कसा वाढेल यासाठी सरकारने का प्रयत्न करू नये. बरोबर आहे. आपली शाळा बंद करण्यापेक्षा ती शाळा चपट वाढला पाहिजे. त्या शाळेमध्ये सगळ्या सुखसुविधा झाल्या पाहिजेत.
शिक्षकांनाही तेवढा प्रयत्न केला पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण सर्वसामान्य एका खेड्यामध्ये शिकणाऱ्या 4 5 10 पट असेल, 5 10 संख्या असेल, तर त्या मुलांना सुद्धा बाहेर जाऊन शिकणं इतकी सोपी गोष्ट नाही. नाही. त्या दृष्टिकोनातून त्या मुलांनी बाहेर गेल्यानंतर किती काय अवस्था होईल आपल्याला माहिती आहे. सर गरीब परिस्थितीतली माणसं आहेत, ते बाहेर येऊन शिकवणं एवढी सोपी गोष्ट नाही. तर ते संख्या वाढून त्या शाळा कशा टिकल्या पाहिजेत, त्या बंद करण्यात येऊ नयेत. आणि अशा शाळा बंद केल्या तर हजारो शाळा बंद होतील. हे करण्यापेक्षा त्या शाळा टिकल्या पाहिजेत. याच्यासाठी शासनाने सर्वांनी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्यास सर्वांनी त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असं माझं मत आहे. पण आपण याला जर प्रयत्न करावा असं म्हणतो, तर मग त्या प्रयत्नामध्ये काय आलं पाहिजे, नक्की कशावर लक्ष दिलं पाहिजे? आता कसं आहे, काही ठिकाणी असं होतंय की काही ठिकाणी म्हणजे संख्याच कमी आहे असं दाखवतात. म्हणजे तिथं काही ठिकाणी असं बोलण्यात येतं की त्या ठिकाणी संख्याच नाही, म्हणजे पहिला प्रवेश पात्र विद्यार्थी काढायचे. काही म्हणजे गावात जर फिरलं, त्या वाडी वस्तीवर जर फिरलं, तर कदाचित एकही प्रवेश पात्र विद्यार्थी निघत नाही. मग त्यावेळेस काय करायचं, हा मोठा प्रश्न निर्माण होतो. असं काही ठिकाणी होतंय, म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी पाहिलंय, ऐकलंय बी. आणि काही काही ठिकाणी आता सध्या काही ठिकाणी म्हणजे अवस्था समजा सर, काही ठिकाणची लोकसंख्या इतकी आहे की ज्यावेळेस आम्ही पहिलीला प्रवेश घ्यायचो, म्हणजे प्रवेश पात्र शोधवायचो, ते आम्ही मार्च एप्रिल मध्ये शोधवायचो गावामध्ये सर्वे करून. आणि गावामध्ये सर्वे केल्यानंतर आम्ही ती पटसंख्या काढायचा प्रयत्न करायचो. तर मला वाटतं सर, मी ज्यावेळेस म्हणजे आताही पण 90 95 96च्या दरम्यान सुद्धा 2000 सालापर्यंत साधारण 3-3.5 हजार लोकवस्तीचं गाव जर असेल, तर 60 ते 70 मुलं सर निघायचे प्रवेश पात्र पहिलीला. हो. पण आज परिस्थिती अशी आहे त्याच गावांची की 7 ते 10, कधी कधी 6. आता मीच सांगतो, माझ्या गाव देऊळगाव गाव आहे, 3.5-4 हजार लोकसंख्या आहे, त्या ठिकाणी फक्त 6 मुलं निघलीत असं कळतंय. अरे वा, किती घसरलंय. हाही थोडा परिणाम आहे, नाही असं नाही. घसरण्याचे कारण काय असतील? आता कधी कधी लोकसंख्याचं समजा 1:1 लोकसंख्या, त्याच्यानंतर ओढा, म्हणजे बरेचसे मुलं समजा तरुण मुलं आहेत, ते कामं करतायत, ते शहराच्या ठिकाणी येऊन राहिलेत. आज पहा शहराची अवस्था, काही ठिकाणी किती 8-8 टन 7-7 तुकड्या 5-5 तुकड्या झाल्यात. 55-60 पोरं एका शाळेमध्ये आहे. अशी अवस्था आहे. त्याच्यामुळे तो परिणाम झाला असेल. आणि जे आता सिमिलर आपण म्हणतो ज्याला इंग्लिश स्कूल आहेत, याचं जे वाढतं प्रमाण, याचं तो एक परिणाम झालाय, नाही असं नाही. कारण मी पाहतोय की प्रत्येक गावातून, म्हणजे समजा सर्वसाधारण खेड्यातून म्हणून सुद्धा, की सध्या बऱ्याचशा गाड्यामधून मुले जात आहेत. आता कदाचित ज्यावेळेस गाड्यातून मुलं जात आहेत त्यावेळेस पालकांशी जर चर्चा केली, तर पालकांचं कदाचित, मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे, कोणाला राग आला तरी चालेल, कारण काही पालकांचं मत असं आहे की मला या शाळेमध्ये पोरगा ठेवायचा आहे, या शाळेमध्ये माझी ठेवण्याची इच्छा आहे. कारण सर, सर्वसाधारणपणे एक पालक आहे ना, त्याला त्या गाडीमध्ये मुलगा पाठवायचा म्हणजे सरासरी आज 2000 महिन्याला त्याला खर्च आहे, सर्वसाधारणपणे गाडीचा खर्च. त्याचे जर 2 मुलं असतील तर, एक पालकाने मला त्याची व्यथा सांगितली होती, 2 मुलं असतील तर सर मला 4000 रुपये महिन्याला खर्च आहे. 10 महिने शाळा जरी धरली तरी 10-40 रुपये खर्च माझा होतोय. माझं तेवढं उत्पन्न देखील नाहीये, वर्षाचं उत्पन्न देखील माझं नाहीये. पण मला नाईलाजास्तव आहे, माझी जी शाळा आहे ती माझ्या शाळेमध्ये दिलं जाणार, जी माझ्या गावात शाळा आहे, मला शाळेत गावामध्ये पाठवायचे. पण माझ्या मुलाची जेवढी तयारी व्हायची आहे, किंवा माझ्या मुलाला जे मिळायचं आहे, नाही का, माझ्या मुलाला जे शैक्षणिक गोष्टी मिळायच्या आहेत, माझी मुलं तयार होत नाहीत, आणि म्हणून मी बाहेर गावाला पाठवतोय. याचा देखील त्या ठिकाणच्या यंत्रणा असतील, सगळी यंत्रणा, शिक्षकासहित त्या सगळ्या यंत्रणेने याचा विचार केला पाहिजे. हे विचार करण्याची गरज आहे. आपण सर्वसाधारण पाहिलं सर की समजा एखादं खेडेगाव आहे, त्या खेडेगावातून अनेक पालकांनी त्या आणणाऱ्या समजा प्रमुख माणसं, सरपंच असतील, गावातील प्रतिष्ठित नागरिक असतील, यांच्यावर तक्रार केली की अशा प्रकारची शाळा आहे, आम्हाला या शाळेमध्ये पाठवायचंय. पण त्या ठिकाणचे असणारे जे शिकवणारे शिक्षक असतील, ते त्या ठिकाणी व्यवस्थित काम करत नाहीत. त्यांना त्यांचं समजून सांगण्याचं कर्तव्य आहे. कारण पालक जर गेला तर पालकाला बोलता येत नाही. पण जे सक्षम अधिकारी असतील, त्या ठिकाणचे पदाधिकारी असतील, यांनी लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटतं. पण याच्यामध्ये आणखी गोष्ट अशी की गुणवत्तेसाठीच आपला विद्यार्थी आपल्याला इंग्लिश स्कूलला घालायचे किंवा बाहेर घालायचे, हे कारण आहे का त्या गोष्टीचं आकर्षण बाहेर? ऐका ना, बरोबर आहे. कारण दोन प्रकारे असं आहे की बऱ्याच वेळा याला वाटतं की मी इंग्रजी शाळेमध्ये घातलं पाहिजे, असं पालकाला वाटतं. कारण काय होतं, बाहेर समाजामध्ये अशी एक भावना झाली की इंग्रजी शाळेमध्ये गेल्यानंतर बाबा तो विद्यार्थी चांगला होतो, नाही का,
त्याच्या पुढच्या दृष्टिकोनातून म्हणजे त्याचा बुद्धीमध्ये फरक पडतो, वेगळ्या प्रकारच्या परीक्षा द्यायच्या परीक्षेमध्ये तो ही करतो. पण एक गैरसमज तयार झालेला आहे. अहो एमपीएससी युपीएससी परीक्षा तुला मराठीमध्ये देता येते. असं काही नाही, मग एमपीएससी युपीएससी तो मराठीमध्ये देऊ शकतो. हा, म्हणजे त्याला इंग्रजी शाळेमध्ये घालावं असं काय नाहीये. पण इंग्रजी शाळेमध्ये देखील अनेक ठिकाणी पाहिलं असेल की इंग्रजी शाळेमध्ये गेलेला विद्यार्थी 1 ते 2 वर्ष राहतोय. 2 वर्ष राहिल्यानंतर त्या पालकाची दयनीय अवस्था होते. कारण तो फी 5-6 हजार काय 10 हजारची फी भरतो, 2 वर्ष फी भरतो, 3ऱ्या वर्षी त्याकडे फी भरण्यासाठी पैसे असतील आणले बी देखील, पण त्याला त्या ठिकाणी आवडत नाही. तो परत, म्हणजे माझा अनुभव असा आहे की मी 9 वर्षाच्या काळामध्ये कड्या ठिकाणी काम करत असताना अनेक इंग्रजी शाळेचे विद्यार्थी माझ्या शाळेत आलेले आहेत. अक्षरशः पुन्हा माझ्या शाळेत आलेले आहेत. पालकांच्या दयनीय अवस्था होती. पालकाच्या डोळ्यामध्ये मी अक्षरशः स्वतः पाणी पाहिले. तुम्ही सांगता ती गोष्ट घडली होती माझ्या नात्यामध्ये. त्यांचा मुलगा इंग्लिश शाळेत घातला, पण त्यांना खर्च झेपत नसते, त्यांनी 2 वर्षात पुन्हा मुलगा काढला. पण आणि तो विद्यार्थी आल्यानंतर सर त्या विद्यार्थ्याची अवस्था अशी होती की तो ना घर का ना घाटका असं होतं. म्हणजे तो आल्यानंतर मराठी शाळेमध्ये आल्यानंतर तो इंग्लिश शिकलेला असतो. त्याला जर म्हणलं बाबा 68 त्याला समजत नाहीये. त्याला जेव्हा 68 व्हायला लागतं तेव्हा समजत आहे. अशी अवस्था होते. तुम्ही बोलताय तसं एक मराठीचे प्राध्यापक आहेत सुधीर रसाळ म्हणून, त्यात निवृत्त आहेत, 90कडे आहेत. त्यांनी बोलतो सांगितलं की एक मिश्र भाषा तयार होते. म्हणजे यातलं कळत नाही त्यातलं परिणाम. काही वेळेस म्हणजे जे मग एक तर घातलं तर तिकडेच घातलं पाहिजे किंवा मग. आणि सर काय होतं, इंग्लिश शाळा आहेत ना, इंग्लिश शाळेमध्ये मी घालत असताना तेवढा सक्षम माणूस पाहिजे. देणारे माणसं सक्षम पाहिजेत ना. इंग्रजी शिकवणारा देणारा सुद्धा सक्षमच नाहीये ना. मग त्या विद्यार्थ्याची अवस्था दयनीय होती ना. असे ज्या शाळेमध्ये, काही शाळेमध्ये म्हणजे कोणाची असेल तर शाळेमध्ये जर चांगलं दिलं गेलं ना, ते काही विद्यार्थीकडे चांगले चाललेत बी नाही असं नाही. पण मग जिल्हा परिषद शाळेत मुलगा आपल्याला यातून काढायचा आहे आणि ह्या शाळेत घालायचं आहे, अशी पालकांची भावना निर्माण करण्याला जिल्हा परिषद शाळा कारणीभूत, तिची व्यवस्था कारणीभूत का? म्हणजे त्याचं असं आहे की पालकांमध्ये जो समजा बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच जणांना असं वाटतं की बाबा माझा पोरगा चांगला शिकेल. प्रत्येकाची भावना प्रत्येकाला वाटलं पाहिजे, वाटतंय आणि वाटणं साहजिक आहे. प्रत्येकाला असं वाटतं की माझी जी अवस्था झाली ती माझ्या मुलाची होणे, माझ्या पाल्याची होणे अशी असते. त्यामुळे तो कुठंतरी असा भांबवल्यासारखा होतो. आणि म्हणजे बऱ्याच वेळा फॅड झाल्यानंतर तिकडे घातल्यामुळे माझा मुलगा, समजा एखादा श्रीमंताचा मुलगा लागला इंग्रजी शाळेमध्ये जायला, तर सर्वसामान्याला असं वाटतं की मला माझं सुद्धा पोरगा इंग्रजी शाळेमध्ये गेलं पाहिजे, इंग्रजी शाळेमध्ये त्याला चांगल्या प्रकारे आलं पाहिजे. आणि इंग्रजी शाळेमध्ये जायचं म्हणजे त्याला फी आली त्याची बिचारायची, नाही का. त्याच्यानंतर आमच्याकडे असं एक जिल्हा परिषद शाळेमध्ये आला तर कसा आला तरी चालतोय, नाही का. पण तो तिकडं गेल्यानंतर तो सुटात गेला पाहिजे, बुटात गेला पाहिजे, इन करून गेला पाहिजे, एक अशी अवस्था आहे, नाही का. पण असं नाहीये. पण मी माझ्या शाळेमध्ये सवय लावली होती सर. तुम्ही कडा शाळा, तिला कडा जिल्हा परिषद शाळा 1 नंबर असं नाव आहे, योगायोग असा की ती 1 नंबर. तो प्रवास सांगा बरं कसा होता माझ्या शाळेचा प्रवास. माझ्या शाळेचा प्रवास असा आहे की सर, म्हणजे मी म्हणजे जरा थोडं पाठीमागून येतो आणि तिथपर्यंत येतो बरोबर. तर मी सर 1985 साली शेवेमध्ये आलो, जिल्हा परिषद शेवेमध्ये आलो. शेवेमध्ये आल्यानंतर म्हणजे हे सांगण्यासारखं स्तुती म्हणून नाहीये, पण तुम्ही सांगितली वस्तुस्थिती सांगावी व जगासमोर जावी या दृष्टिकोनातून तुम्ही आज या ठिकाणी आलेला, त्याबद्दल तुमचं प्रथमतः मी खरोखर अभिनंदन करतो. कारण शिक्षक दिनाच्या दिवशी तुम्हाला एक टकले सरांकडे यावं वाटलं हीच माझा फार मोठेपणा आहे. असं म्हटलं तर वावगं होऊ नये, चांगलं काम लोकांपर्यंत गेलं होऊ नये म्हणून तुमचं प्रथमतः आभार आहे की मी 1985 ला या सेवेमध्ये आलो. आल्यानंतर मी योगायोग असा आहे, थोडं जास्त बोललं तर चालेल ना. योगायोग असा आहे की मी रुजू झाल्यानंतर 1985 रुजू झाल्यानंतर गावामध्येच मला सेवा करण्याची संधी मिळाली. 85 ते 93 सालापर्यंत मी माझ्या देऊळगाव घाट माझ्या जन्मभूमीमध्ये काम केलं. आता जन्मभूमीमध्ये काम केल्यानंतर 85चा काळ असा होता की 85 मध्ये नोकरी ही दुर्मिळ होती, नाही का. कारण जर पाहिलं असेल की आमचं गाव दऱ्या खोऱ्यामधलं गाव आहे. त्या गावामध्ये मी शिक्षक झाल्यानंतर मला असं वाटतं की माझी गावामध्ये फार मोठी मिरवणूक काढणारं पहिलं गाव असावं. कारण माझी 1985 साली फार गावाने मोठी मिरवणूक काढली होती. कारण माझ्या गावामध्ये शिक्षकांना नोकरी लागली. माझ्या गावामध्ये बोटावर मोजणे इतके लोक होते सर्व्हिसला. फक्त जास्तीत सरासरी 6 ते 7 लोक गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये असतील. लोकांना आनंद झाला. आणि 1985 पासून त्या ठिकाणी 7वी पर्यंतची आमची शाळा होती. फार मोठी 350-400 विद्यार्थी होते त्यावेळेस देखील. आज त्या गावाचा म्हणजे आणि 1987 ला धोंडे साहेबांनी आमच्या गावामध्ये हायस्कूल सुरू केलं.
हायस्कूल सुरू केल्यानंतर हं. त्या ठिकाणी आमची शाळा बऱ्याच दिवस 7वी पर्यंत होते. आमचे विद्यार्थी म्हणजे आम्ही त्या ठिकाणी असं काम केलं, मग आमची 9ची टीम होती. आम्ही असं काम केलं, की मला सांगायला अभिमान वाटेल आज गावाचा, की माझ्या गावामध्ये जवळपास म्हणजे तो योगायोग असेल, म्हणजे मी फक्त म्हणजे त्याला अनेक शिक्षक होते, नाही असं नाही, मी घडवले असं नाही. एक टीम माझ्या हाताखालून गेलेले जे विद्यार्थी असतील, आमच्या सगळ्याच्या हाताखालून गेलेले जे विद्यार्थी असतील, असं 150 पेक्षा जास्त सरकारी कर्मचारी माझ्या गावामध्ये माझे विद्यार्थी म्हणून काम करतात. वा. आणि ती वस्तुस्थिती आहे, नुसती बोलण्यासारखी नाहीये. नाही. आज कधी आज सर गावामध्ये आमच्या देऊळगाव गावामध्ये असं म्हणजे घर नाही की शक्यतो सरकारी कर्मचारी नाही. 80 ते 85% जास्त सगळे काळ असा होता की बोटावर मोजणी होते. पण त्या काळामध्ये सर देखील आम्ही शिष्यवृत्ती परीक्षा असेल, नवोदय परीक्षा असेल, 90-85च्या दशकामध्ये कोणी विचार करत नव्हतं. शिष्यवृत्ती परीक्षा नका पास होईनात, पण आम्ही त्या विद्यार्थ्यांना बसवायचो, प्रयत्न करायचो. सगळ्या प्रकारच्या जयंत्या साजऱ्या करणं, सगळ्या जयंत्या साजऱ्या करायचो त्या काळात. आता हे सरकारने अनेक प्रकारचे GR जयंत्या साजऱ्या, पण त्या काळामध्ये आम्ही करायचो. त्यावेळी GR वगैरे तुम्ही असं करा असं काही नसायचं. विद्यार्थ्यांप्रती सगळ्या विद्यार्थ्यांची भाषण असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, मी स्वतः अनेक सांस्कृतिक कार्यक्रम नाटक केले, त्या नाटकामध्ये भाग घेऊन विद्यार्थ्याबरोबर काम केलेलं आहे, नाही का. आणि ते गावाचा इतका कायापाडा झाला, म्हणजे माझ्या सेवेचं माझ्या गावामध्ये आज जर गेलात, आणि सुती म्हणून एक टकले सर या गावामध्ये काम करत होते. कोणाला म्हणजे गावाचं बरेच जण राजकारण असतं, कोणी काय म्हणेल, पण शक्यतो 99% असा एक माणूस म्हणणार नाही की हा माणूस चांगला नव्हता किंवा या माणसाने काम केलं. शिक्षकाचे हो. त्याच्यानंतर मी या ठिकाणी सावरगाव या ठिकाणी सुद्धा त्यानंतर 12 वर्ष काम केलं. माझी बदली हरिनारायण आष्टा या ठिकाणी झाली होती, परंतु आमचे त्यावेळेसचे म्हस्के साहेबराव म्हस्के जे होते जिल्हा परिषद सदस्य, त्यांनी मला त्यांच्या गावामध्ये आणलं. मी देखील त्या ठिकाणी 12 वर्ष काम केलं. 7वी पर्यंतची शाळा होती, त्या ठिकाणी देखील भरपूर विद्यार्थी होते. त्या गावात ती शाळा सुद्धा त्या काळामध्ये जर पाहिलं तर त्या परिसरामधले नंबर 1ची शाळा होती, सावरगाव घाट. अजूनही तुम्ही कधी गेलात तर चौकशी करा, तुम्हाला नाव घेतल्याशिवाय लोक राहणार नाहीत, नाही का. म्हणजे त्या ठिकाणी देखील 12 वर्ष काम केलं. अनेक विद्यार्थी त्या ठिकाणचे देखील अनेक ठिकाणी आज सेवेमध्ये आहेत. ओके. त्याच्यानंतर माझा प्रवास गंगादेवी या ठिकाणी, त्या ठिकाणून पद उठल्यानंतर झाला. तर गंगादेवी या ठिकाणी माझ्या जीवनातली आणखी कड्यापेक्षाही, नाही का, गंगादेवी ही माझ्या जीवनातली एक खूप मोठी आदर्श शाळा होती. ओके. परंतु त्या काळामध्ये मीडिया वगैरे हे नसायचं, किंवा आम्ही त्या मीडियापर्यंत कधी गेलो नाही. मला 4 भगिनी माझ्याबरोबर काम करायला होत्या. मी त्यांच्यामध्ये त्यांचा भाऊ म्हणून एक होतो. आणि मी त्या ठिकाणी म्हणजे शाळेंना मुख्याध्यापक नसतो, पण कोणतरी काम करावं लागतं म्हणून मुख्याध्यापक म्हणून त्या ठिकाणी काम करत होतो. 2003 ते 2011 या काळामध्ये मी त्या ठिकाणी काम केलं. सर आज गंगादेवीमध्ये अनेक MPSC पथकाने शाळा तपासली. 4 शाळा तपासायच्या होत्या, त्याच्यामध्ये MPSCच्या पथकाने माझी शाळा तपासली. माझी शाळा ज्यावेळेस ते मुलं आले, ते म्हणले सर आम्ही 22 जिल्हे फिरलोत, पण 22 जिल्ह्यामध्ये सर तुम्ही इतकी शाळा सुंदर बनवली असं आम्ही कधी पाहिलं नाही. आम्हाला 35,000 रुपये त्या काळामध्ये त्यांनी बक्षीस म्हणून दिले होते. 35,000 बक्षीस दिले होते. परंतु माझ्या ज्या भगिनी होत्या ना, त्या भगिनी खूप काम करत होत्या सर. आणि मी फक्त 4थीचा वर्ग शिकवायचो मुख्याध्यापक असल्यामुळे त्या भगिनीमुळं सर ते पेपर, त्या काळातले पेपर जर काढले तर सगळ्या विद्यार्थ्यांनी, एकाच विद्यार्थ्याने लिहिलेले पेपर असं वाटायचे. एकाच विद्यार्थ्यांनी लिहिले. आम्हाला बऱ्याच वेळा संशयाचे एखाद्या पाहिले तर एकाच विद्यार्थ्यांनी पेपर लिहिले, सगळे विद्यार्थी. गंगावेदीमध्ये इतकी सुंदर शाळा होती त्या काळामध्ये सर, की माझ्या जीवनातली म्हणजे कड्यापेक्षा गुणवत्ता असणारी शाळा होती माझी गंगादेवीची. गंगादेवीनंतर मी 2 वर्ष रायमो या ठिकाणी 2011ला काम केलं. आणि त्याच्यानंतर मी 2015ला मुख्याध्यापक म्हणून कडा या ठिकाणी रुजू झालो. पण कडा ही शाळा 1 नंबर म्हणजे दर्जाने सुद्धा. म्हणजे आता मी त्या 2015ला रुजू झाल्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे त्या मानाने मी म्हणजे कधी कधी जे सत्य असेल ते बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या शाळेला जर पाहिलं तर फार जुना इतिहास आहे सर. कड्याच्या शाळेला फार जुना इतिहास आहे, की सर असं म्हणजे म्हणतात की त्या शाळेमध्ये म्हणजे त्यावेळेस दुसऱ्या शाळा नव्हत्या. म्हणजे समजा अमोलोकोल्यांची शाळा जी चंदनमल भडगट सुरू केली ते नव्हतं. त्याच्यानंतर कड्याला धोंडे साहेबांची पहिली ते 7वी शाळा सुरू केली राजमाता विद्या, ती राजमाता नव्हती. त्याच्यानंतर भगिनी निवेदित बाहेर मुलींची शाळा सुरू केली ती नव्हती. भोर शहरांची शाळा म्हणजे होती म्हणजे
त्या प्रतिष्ठानचं काय नाव बघा, त्या प्रतिष्ठानची शाळा नव्हत्या त्यावेळेस. शाळेची संख्या 1200-1300 पर्यंत होती त्यावेळेस सुद्धा. पण त्याच्या अगोदरचा जर इतिहास पाहिला त्या शाळेचा तर तो शाळेचा इतिहास इतका जबरदस्त आहे की सर असं म्हणतात की त्या शाळेला एवढे बक्षीस मिळालेले होते की त्या बक्षिसांनी एक खोली भरली असती. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रॉफ्या, म्हणजे कुठल्या खेळाच्या असतील, शैक्षणिक असतील, कोणत्या असतील, एक खोली भरली सर्व गुणसंपन्न. हा, म्हणजे त्या काळातली. तर ते नंतर ते काय अवस्था कोणी काय केलं ते सर कुठे गेलं राहिलेत नाहीत त्या. मग मी 2015 गेल्यानंतर मी सहज आपलं पाहिल्यानंतर काही त्या ट्रॉफ्या होत्या त्या घेऊन माझ्या ऑफिसमध्ये लावल्या बघा, त्या जुन्या ट्रॉफ्या काही. आणि मग त्या ठिकाणी 2015ला मी त्या ठिकाणी रुजू झाल्यानंतर त्या शाळा एक म्हणजे चांगल्या प्रकारची सवय लावलेली. त्या ठिकाणी एक सोनवणे नावाचे मुख्याध्यापक होते, उद्धव सोनवणे म्हणून. त्यांनी 5 वर्ष माझ्या अगोदर काम पाहिलं होतं. तर ती शाळा बिकट अवस्थेकडे चालली होती, हे सांगायला मी आवर्जून पाहिलं पाहिजे. आणि बिकट अवस्थेकडे जात असताना उद्धवराव सोनवणे म्हणून त्या ठिकाणी आले होते. आणि त्या उद्धवराव सोनवणेंनी ती शाळा 5 वर्ष जरा स्टेप अपला आणली, व्यवस्थित आणली. आणि 2015ला मी रुजू झाल्यानंतर म्हणजे मी म्हणून नाही पण त्या ठिकाणी अनेक टीम होती काम करायला, तेही होते काम करायला, सर बी. आणि काम सुरू केल्यानंतर सर मला असा त्या ठिकाणी धाक पडला की बाबा एका ग्रामीण भागातून आलेल्या शिक्षकाने, या रस्ता ओलांडून इकडं पलीकडे आलेल्या शिक्षकाने या ठिकाणी आल्यावर काय होईल माझं, असा विचार करून मी ठरवलं की काही झालं तरी आता या ठिकाणी आपल्याला आपली सुटका नाही म्हणण्यापेक्षा असं म्हणता येईल की जर आपण व्यवस्थित त्या ठिकाणी काम नाही झालं, इतकी चांगली चाललेली शाळा आहे आणि ती जर खाली गेली नाही का, आपल्यामुळे जर काही शाळेचा तोटा झाला, संख्या कमी झाली, तर लोक आयुष्यभर म्हणतील तिकडचा एक डोंगरातला कोणतरी आला होता आणि त्याने काहीतरी करून गेला. आणि म्हणून सर आम्ही सगळ्यांनी मिळून, मी सगळ्या टीमला इतकं जोरात काम सुरू केलं की सर मी माझ्या जीवनातले म्हणजे 2015 ते 2024 पर्यंत म्हणजे ते असं इतकं सांगण्यासारखं आहे की कदाचित ते काही लोकांना अतिशयोक्ती सुद्धा वाटेल, पण त्या ठिकाणी जे जवळचे लोक तिथं राहत आहेत त्यांना अवस्था माझी माहीत आहे की मी सर जवळपास शाळेमध्ये म्हणजे जवळपास मी म्हणण्यापेक्षा सकाळपासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत मी शाळेमध्ये असायचो. ओके, 12 तास. हा, 15-15 घंटे माझे त्या ठिकाणी झाले, काम केलं. तर काही म्हणतात काय काम करत असेल हा माणूस, म्हणजे शाळा सुटल्यानंतर याचं काय काम आहे त्या ठिकाणी, असं लोकांची अवस्था, लोकांच्या काही मनामध्ये शिक्षक आपला टाइम होईल आणि काही काम. पण सर मी शाळा सुटल्यानंतर माझ्या शाळेमध्ये जेवढं एक मला काय काम असेल माझं, कारण मुख्य म्हणजे केंद्रीय शाळा होती त्यामुळे शिक्षकांचे अनेक पगार वगैरे त्या ठिकाणी होते, अनेक कामं असायची. मी माझं लेखी काम असेल ना कधी शाळेच्या वेळेत केलं नाही. का तर माझं शाळेकडे लक्ष असलं. हा, म्हणून मी कधी ते लेखी काम शाळेच्या व्यतिरिक्त शाळा सुटल्यानंतर करायचो. तर मी दिवसभर फक्त मॅनेजमेंट, सगळे वर्ग व्यवस्थित चालतायत का, सगळ्या वर्गामध्ये तासावर शिक्षक आहेत का, शिक्षक वेळेवर गेलेला आहे का, स्वतः मी सगळं पाहायचो. तर सर मी त्यावेळेस माझ्या त्या ठिकाणी ज्यावेळेस बोलायचो त्यावेळेस सुद्धा बोललेलो आहे की मी दिवसभरामध्ये 2 किलोमीटरपेक्षा जास्त चालत असेल शाळेत 2 किलोमीटरपेक्षा. कारण वरती शाळा असायची, खाली रूम म्हणजे 2 मजली शाळा आहे, 2 किलोमीटरपेक्षा जास्त रोज चालत असेल, त्यामुळे चालायची सुद्धा गरज पडत नव्हती नाही का, इतकं म्हणजे असं अवस्था त्या ठिकाणी होती. आणि मग त्या ठिकाणी सगळ्या काम सुरू झाल्यानंतर शाळेची अवस्था म्हणजे अगोदर 2015च्या अगोदर सरांनी एक बोडखे नावाचे शिक्षक होते, रमेश बोडखे म्हणून नाही का, त्यांनी कल्पना, कारण एक कल्पना आल्यानंतर काय होऊ शकतं याचं उदाहरण आहे. जसं सावित्रीबाईंनी मुलींचं शिक्षण सुरू केलं, सावित्रीबाईचा विचार आला, समोर आला की पुढे असं होईल, इतक्या उच्चापर्यंत जाईल असं कोणाला वाटलं होतं का की आज मुली किती पुढे शिक्षण घेतात. म्हणजे एका चांगल्या विचाराला जर प्राधान्य मिळालं तर त्याचा विचार फार पुढे जाऊ शकतो. या दृष्टिकोनातून सरांनी फक्त झाडं लावायची कल्पना पुढे आणली. झाडं त्या ठिकाणी एकही झाड नव्हतं सर, झाड नव्हतं, अवस्था त्याला कंपाऊंड नव्हतं. सगळे डुकरं वगैरे मधून, अनेक डुकरे कड्यामध्ये आहेत, डुकरं वगैरे जायचे, लोकही मधून जायचे, प्रार्थनेतून जायचे नाही का. परंतु त्या ठिकाणी त्या सरांच्या डोक्यात कल्पना आली, झाडं वगैरे लावायला सुरुवात केली. सर त्यांनी झाडं लावली. झाडं लावल्यानंतर सर इतकी सुंदर झाडं आहेत नाही का, तुम्ही बघितले आहेत का मला माहित नाही की त्याची इतकी सुंदर, माझ्याकडे आजही फोटो आहेत नाही का, इतके सुंदर आहेत की इतकी सुंदर शाळा तयार झाली, कंपाऊंड वगैरे तयार झालं. आणि जी भौतिक अवस्था होती ना, भौतिक सुविधा, लक्षात असं आलं की आपल्या म्हणजे बऱ्याच जर ठिकाणी पाहिलं की इंग्रजी शाळेमध्ये म्हणजे शाळा आणि घर याचा विचार केला तर घरापासून शाळेत आल्यानंतर शाळा थोडी वेगळी असं वाटलं पाहिजे, म्हणजे घरासारखंच त्याला नाही वाटलं पाहिजे शाळेमध्ये आल्यानंतर, असा करायचा प्रयत्न केला.
आणि भौतिक सुविधा केल्यानंतर बगीचा झाला, सगळ्यात महत्त्वाचा बगीचा झाला. आणि बगीचा झाल्यानंतर सर सगळ्या त्या काळामध्ये तरी मला वाटतं 25-24 खोल्या तरी असतील स्लॅबच्या. त्या सगळ्या खोल्यांना रंग दिला. सगळ्या खोल्या आतून बाहेरून सगळा रंग दिला, नाही का, सगळा पहिला रंग सगळा पुसून टाकला आणि सगळा रंग दिला. आणि मग त्याच्यानंतर सगळे त्याच्यावर लिखाण काम वगैरे केलं, चित्र वगैरे काढली. इतकी सुंदर शाळा वाटायला लागली, विचारू नका, नाही का. आणि हळूहळू इतकं डेव्हलप होत गेलं, वातावरण इतकं डेव्हलप होत गेलं. त्या शाळेमध्ये अनेक वर्गामध्ये अगोदरही फॅन होते, नाही असं नाही. जिथं फॅन नसतील त्या ठिकाणी 2-2 प्रत्येक वर्ग हॉलमध्ये फॅन बसवले. त्याच्यानंतर प्रत्येक वर्गामध्ये 2 वेली, म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये त्याला CCTV कॅमेरा बसवला. त्याच्यानंतर प्रत्येक शिक्षक, कारण का की आपल्याला नाही शिक्षकांच्या म्हणजे ठीक आहे, काहींची प्रत्येकाची उर्मी वेगवेगळी असेल, काहींना बिचाऱ्यांना CCTV कॅमेरा नसेल तर ते त्याच्या कामाशी प्रामाणिक असतो, आपल्याला ते म्हणायचं नाहीये. परंतु आपल्याला मी अशा कॅमेरे अशासाठी बसवले होते की शिक्षकामध्ये त्या काळात सुद्धा असा एक संभ्रम तयार झाला होता की हे आपल्यासाठीच सरांनी बसवलंय, आपल्यावर वाच ठेवण्यासाठीच मी आहे, त्याच्यासाठीच मला शासन पगार देते, हे तर महत्वाचंच आहे. पण मला देखील, कारण मी समजा सगळ्या वर्गांनी तर कंटिन्यू फिरू शकत नाही, फिरायचो, पण मलाही असं वाटलं पाहिजे की माझ्या समोर मी फार मोठा LED लावला होता, 55-57 इंची LED लावला होता. आणि त्या ठिकाणी पाहिल्यानंतर मला वाटायचं की शिक्षक काम करत असताना, शिकवत असताना कसं शिकवतोय, कशा प्रकारे शिकवलं पाहिजे, मला त्याचा आनंद वाटायचा सर, की आणि परत दिवसभर सगळे तास ऑब्झर्व पाहिल्यानंतर असं वाटायचं की आजचा दिवस सारखं लागला, चांगलं दिवसभर केल्याचं कामाचं हे व्हायचं, नाही का. आणि म्हणून इतकी सर सुधारणा होत गेली शाळेची हळूहळू. मग आम्ही त्याचे फोटो आहेत ना, शाळेचे फोटो काही ठिकाणी टाकायला लागलो, म्हणजे आपल्या याच्यावर ग्रुपवर. चांगल्या पद्धतीने शाळा केल्याच्या नंतर पटसंख्येत वाढ झाला. मग सांगतो ना तुम्हाला, मग ती सगळी शाळा सुंदर वगैरे तयार झाली. थोड्या दिवसामध्ये सर लगेच पटसंख्येमध्ये वाढ झाली. हळूहळू इतकी वाढ होत गेली, दरवर्षी वाढत होती. मी सांगतो, आम्ही पहिल्यांदा 20 लोक काम करत होतो, 5,700 दरम्यान संख्या होती. त्याच्या म्हणजे समजा 2015च्याच मे मध्ये 4 पदं वाढली, 4 पदं एका झाली, 20-4-24 झाली. त्याच्या पुढच्या याच्यामध्ये 3 पदं वाढली, 27 झाली. आणि आता परत 4 पदं वाढली, सध्या 31 आहेत. 11 प्राथमिक पदवीवर काम करतायत, 11, आणि 20 शिक्षक काम करतात, एक मुख्याध्यापक 32 आहे. एवढी मोठी शाळा, एवढी मोठी शाळा आहे. म्हणजे फोटो वगैरे टाकायला गेलो ना सर, आम्ही फोटो टाकले ना त्या इमारतीचे. ती इमारत बी आपली जशी लोकसभेची इमारत होती जुनी तशा प्रकारे दिसते. आणि झाडे वगैरे आम्ही टाकले. लोक म्हणायचे कड्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झालं की काय, इतके प्राध्यापक, शिक्षक तितके, आणि ती दिसताना बी ते दिसायचं. आणि मग शाळेमध्ये कसं असतं की कसं असतं सर, काही गोष्टीला ऍक्टिव्ह गोष्टीला फार महत्व आहे. की समजा विद्यार्थी आहे ना, आपण आता इंग्रजी शाळेच्या संदर्भात काय म्हणतो की बाबा विद्यार्थ्याला स्वच्छता होऊन चाललाय, त्याला सुद्धा महत्व आहे. ऍक्टिव्हेशन विद्यार्थ्याकडे पाहिजे, त्याला जाताना सुद्धा तो व्यवस्थित टॉप टीप मध्ये गेला पाहिजे, त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारची उर्मी तयार होते जाताना. विद्यार्थी चांगला राहून जर आला, इन करून आला, बेल्ट लावून आला, सॉक्स घालून आला, तर वेगळं तयार होतं वातावरण. तसं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. तशा प्रकारे विद्यार्थी आला पाहिजे. तुम्ही म्हणताय ना, काही दिवसांपूर्वी धोंडे साहेबांनी प्राध्यापकांना सांगितलं, तुम्ही कसे येता स्लिपरी चप्पल घालून, तुम्ही जर टाय बूट सुटत आले तर विद्यार्थ्याला वाटलं की मला काहीतरी व्हायचंय, ही वातावरण निर्मित राहणं गरजेचं आहे, विद्यार्थ्याला राहायलाच पाहिजे. आणि नाही सर, आपण लहान असताना जर आपण ड्रेसमध्ये विदाऊट ड्रेसमध्ये गेलो तर सर आपल्याला 4 छड्या खावात, 2 छड्या खावात लागत होत्या. आणि मग ते एक शिस्तीचा प्रकार आहे, शिक्षकाकडे नसल्यावर. आणि मग जर ती शिस्त नाही तर जीवनामध्ये पुढे ते चालत नाही. 8 दिवसापूर्वीचा किस्सा आहे. धोंडे साहेबांनी फार समजावलं की तुम्ही चांगल्यामध्ये या, म्हणजे विद्यार्थी सुधारतील. आणि मग तो परिणाम झाला. आणि सर नुसतं मग विद्यार्थी ऍक्टिव्हेशन आहे, शिक्षक ऍक्टिव्हेशन असलं पाहिजे. शिक्षकांना एक ड्रेस केला वेगळा, आम्ही कोड तयार, ड्रेस कोड तयार केला. आमचे सगळे शिक्षक सुद्धा म्हणजे याला ड्रेस कोड मध्ये यायचे, कोट वगैरे तयार केले एकदम सर टॉप टिप मध्ये. गळ्यामध्ये त्याचं आय कार्ड स्वतःच असलं पाहिजे. आणि मग शाळेमध्ये जर एखादा माणूस दिसतं पाऊल ठेवला तर त्यालाच वाटलं पाहिजे, म्हणजे त्याचं समाधान त्याला वाटलं पाहिजे, वाटलं पाहिजे. आणि एक सगळीकडेच विद्यार्थ्याच्या मनात आलं पाहिजे की आपण शाळेत आहोत. म्हणजे ही भौतिक अवस्था तर खूप सुधारली. म्हणजे इतकी व्यवस्थित, जागा कमी आहे, सगळ्या गोष्टी मान्य आहेत. आम्हाला प्रार्थनेला सुद्धा जागा पुरत नाही बसायला. प्रार्थनेला इतकं पटांगण छोटं आहे, पण त्या छोट्या पटांगणामध्ये इतकं सुंदर तयार झालं, विचारू नका.
नुसती भौतिक सुविधा करून चालते असं काही नाही. नुसती भौतिक सुविधा त्याच्यामध्ये दिसली तर शिक्षक काही पूर्वीच्या काळामध्ये शिक्षक म्हणजे शाळा नसणारे सुद्धा क्लासरूम ऑफिसर झाले. हो आणि ज्याला झाडाखाली शाळा भरली, हो आणि ठिकाणी वाड्यात शाळा भरली, हो ज्यांना ते आज क्लास 1च्या लेवलला क्लास लेवलला गेले. कारण का तिथं त्यावेळेस त्या लोकांनी प्रयत्न शिक्षणाला महत्व, हा त्या शाळेला महत्व दिलं. प्रयत्न केलाही त्या लोकांनी, नाही असं नाही. पण तरी कसं असतं काळानुरूप बदल होत चालला. आपण 4G आलं, पण 3G आता आलं. माझा प्रश्न असा होता की हे तुमच्या शाळेपुरतं झालं, तुम्ही स्वतःहून तेवढी काळजी घेतली, पण तुमच्यासारखे शिक्षक अनेक ठिकाणी नाहीत म्हणून जिल्हा परिषदेची अवस्था होती आज. हो काही प्रमाणामध्ये निश्चितच आहे असं माझं मत आहे. नाही असं नाही, कारण प्रत्येकाने प्रत्येकाचं ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. कारण मला असं म्हणत आहे की तुम्ही इतक्या पद्धतीने जर शाळेत लक्ष घातलं, माझा वर्ग कसा आहे, माझ्या शाळेच्या बाग बगीचा कसा आहे, माझ्या शाळेत CCTV आहेत, आणि दुसरी गोष्ट सगळ्या सुविधा तुम्ही पुरवल्याच्या नंतर विद्यार्थी येण्यासाठी भाग पडतोय किंवा विद्यार्थ्यांना वाटतं शाळेत. आपण गोष्टी नाही आपण समजा काम सुरू केलं ना, आपण तिथं काम होतं काळ्या शाळेमध्ये. सर आपण कोणत्या खेड्यामध्ये जाऊन सांगितलं आमच्याकडे या, आमच्या शाळेमध्ये या म्हणून आम्ही कोणाला सांगितलं नाही. खरडगावांसारखं 20 किलोमीटर गाव आहे असं म्हणतात. मी म्हणजे 20 किलोमीटर जनजागृती न करता आलेले विद्यार्थी 25 पेक्षा जास्त खेड्यातले पोरं आमच्याकडे येत होते. धानोऱ्यासारखी अवस्था आहे. धानोऱ्यामध्ये सगळ्या सुविधा आहेत. हो, आज धानोऱ्याच्या मुलांना काढायला काय यावं? मग हे मला म्हणायचं का विद्यार्थी याच्या पाठीमागे हे कारण आज पालकांची अवस्था विचारण्याची की आम्ही विद्यार्थ्याला मिळालं, कुठं मिळतं याचा विचार करत नाही. कुठं घालण्याची तयारी त्यांची, काही करण्याची तयारी, पण माझा विद्यार्थी तेवढा माझ्या पाल्याला मिळायला पाहिजे अशी लोकांची अवस्था आहे वाईट. आणि का असू नये, मी शिक्षक आहे, मला देखील वाटतं की माझं पूर्व चांगलं डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे, क्लास ऑफिसर झालं पाहिजे. त्याची सुद्धा अवस्था असणार. मग आपण देखील दुसरं आपलंच समजून, ते आपलाच आहे, आपलाच मुलगा आहे, आपलाच पाल्य असं समजून काम केलं. आणखी एक प्रश्न माझा असा की आता जिल्हा परिषद शाळेकडनं काढायचं आणि सर्रास आपल्या इंग्लिश स्कूलला घालायचं, तर इंग्लिश स्कूलला घातल्यामुळेच भविष्यात विद्यार्थ्यांचं कल्याण होईल आणि जिल्हा परिषदेनं घातल्यामुळे काय असं आहे? सर असं आहे की बऱ्याच वेळा म्हणजे समजा आपण तर काय होतं, आपलं सध्या आपलं लक्ष असं आहे की विद्यार्थी फक्त म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या भक्कम झाला पाहिजे, हुशार झाला पाहिजे, त्याला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे, म्हणजे इंग्रजी आलं पाहिजे, गणित आलं पाहिजे, सगळ्या गोष्टीमध्ये सक्षम झाला पाहिजे. ही गोष्ट मान्य आहे, ती शिक्षणच त्याच्यासाठी आहे. पण त्याच्याबरोबरच विद्यार्थी तो त्याला ज्ञान दिलं जाणार आहे, पण तो विद्यार्थी एक माणूस म्हणून तयार झाला पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. अलीकडच्या काळामध्ये सर जर विचार केला, आपल्या काळात आणि अलीकडच्या काळामध्ये ठीक आहे आपण सुधारलो असं म्हणत असो, पण फार बदल झाले. बघ, शिस्तीचा अभाव आहे सरजी इंग्लिश स्कूलमध्ये. हो, नाही सगळ्या ठिकाणी आज म्हणजे शिक्षक सिद्धच म्हणायचं नाही, सगळ्या ठिकाणी आज शिस्तीचा अभाव आहे. शिस्त ही फार जीवनामध्ये महत्वाची सर. आज मी सांगतो की मी ठिकाणी आपण लहान असताना जर प्रार्थनेला उशीर झाला तर जो आपला पीटीचा शिक्षक असेल, आपण त्याला खेळाचा शिक्षक म्हणायचो नाही का, तो खेळाचा शिक्षक छडी घेऊन वाचायचा आणि उशीर झाल्यानंतर आपल्याला छड्या मारायच्या, 2 छड्या मारायच्या. आज अवस्था अशी आहे की विद्यार्थी केव्हा येऊन बसतो तरी त्याला कोणी काही म्हणत नाही. आजचा विद्यार्थी समजा प्रार्थना सुरू झाल्यानंतर तो पर वर्गात जायच्या टायमाला जर आला तर त्याला म्हणणं गरजेचं आहे, हो तू का उशीर झाला. आणि तुम्ही जर काही जण म्हणता काय फरक नाहीये, तसं नाहीये की त्याला म्हणणं गरजेचं आहे. त्याच्या जीवनामध्ये पुढच्या दृष्टिकोनातून शिस्त टिकणार आहे. आज जर तुम्ही त्याला काहीच म्हणले नाही तर त्याला त्या वेळेचं महत्व अजिबात राहणार. सगळ्यात मोठा लॉस. आणि आज प्रत्येक शाळेमध्ये अवस्था अशी आहे, काही विद्यार्थी शिक्षकांना शिकू देत नाही, अशी अवस्था आहे. अरे बापरे, तुम्ही थोडं जरा अवलोकन. शिस्तच नाही सर, पोरांना शिस्तच नाही. आणि शिक्षक कोणी काही म्हणत त्याला मारायचं नाही असं कायदा आहे का? अहो मला काय म्हणायचं, तुम्ही कसं हँडलिंग करता. ठीक आहे, कायदा आहे की विद्यार्थ्याला नाही मारलं पाहिजे, त्याच्या हातावर ओळ नाही उठले पाहिजे, आहे का नाही, हे कायदा आहे, मान्य आहे. कायद्याने अडचणच केली म्हणायचं. मग मी म्हणतो हे मान्य आहे, तुमचा कायदा आहे, पण तुम्ही त्याला कसं हँडलिंग करताय. तुम्ही मारल्यानंतर बी तुम्ही हँडलिंग तुमची महत्वाची कशी आहे की तुम्ही त्याला मारल्यानंतर तुम्ही त्याला परत जवळ घेतलं पाहिजे, डोक्यावर हात फिरवला पाहिजे. बाळा तुला मारल्या याच्यासाठी की तुझं चुकलं होतं, मला जाणीव झाली पाहिजे. त्याला जाणीव झाल्या गोष्ट आपले शिक्षक आहेत, समजून तो विद्यार्थी कदाचित घरी सुद्धा सांगणार नाही, सर मी कळायला असताना आज बोलायला हरकत नाही, माझ्यावर काही कार्य होत आहे, आज बोलायला हरकत नाही, मी कळायला असताना विद्यार्थ्यांना शिक्षाच करत होतो आणि मी स्वतः मुख्याध्यापक होतो म्हणून मी असं नाही, मी छडी घेऊन उभा राहत होतो. प्रौराची टाप नव्हती शाळेमध्ये उशिरा यायची की सरांना पोर घरी सांगायचे. तुम्ही जे आज केलं ते आता अनेक पिढ्यांना पूर्वीला असं झालं त्यांच्यासाठी. हो नाही, मग ना आज त्या वेळेला शिक्षा तुम्ही केलीच नसती तर वेगळा परिणाम, लगेच वेगळा परिणाम झाला असता त्याचा. आज तेवढ्या पुरतं लोक वाईट म्हणत असतात, पण लोटकाच्या लक्षात येतं की चांगलं काम करतो, लोक काही म्हणत नसतात.
असं आहे. पण अनेक ठिकाणी जर आता कायद्याच्या दृष्टीने असं केलं की तुम्ही मारायचंच नाही, हा, मग तुम्ही त्याच्यामुळे म्हणता तसे परिणाम नाही नाही विद्यार्थ्याचे त्यात होतात. परिणाम झालेत ना तो मग त्याचे. विद्यार्थी शिक्षकांना नाही, घरच्यांना नाही, समाजात नाही, हा, त्याची शिस्त जर नसेल तर त्याला काय काय त्याचा परिणाम काय झाला? काहीच आयुष्यात शिकून काय उपयोग? काहीच उपयोग नाही त्याचा. काहीच उपयोग नाही, त्याचा उपयोग होत नाही. त्याला शिस्त ही फार महत्वाची. तर आपला मुद्दा असा की आजही राज्य सरकारला असं वाटतंय की आता आपण खाजगीकरणाकडे जे काय राज्य सरकार चाललंय, विद्यापीठ पातळीवर, आपल्या सगळ्या कॉलेज पातळीवर आणि जिल्हा परिषद पातळीवर, आता जिल्हा परिषद 18,000 संख्येने जर शाळा बंद होणार असतील तर याचा हा म्हणजे कुठला मार्ग आहे? त्यांनी जर असं जर होत गेलं तर काय होईल शेवटी, याचा काय परिणाम असेल? सर, गरिबाचं शिक्षण हे होईल, दूर जाईल. गरिबांचं शिक्षण दूर जाईल जर शाळा बंद केल्या. तर ज्यांना शिकायचे बाबा, ज्याची कुठे नेण्याची अवस्था नाहीये काही काही बालकांची, त्यांचं अवघड होईल. पण शासनाने चालवलं की बाबा त्यांना काहीतरी म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, प्रवास भत्ता द्यायचा आहे त्यांना वगैरे, असं चाललंय. पण इतकं सोपं नाही शाळा बंद होऊ नयेत. त्या शाळा कशा आणखी विद्यार्थी संख्या कमी करून समजा 30ला एक नियम असेल तर विद्यार्थी संख्या कमी करून कशा शाळा टिकल्या पाहिजेत, ही सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि शाळा टिकवल्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा लक्षात आलं पाहिजे, तिथल्या कर्मचाऱ्यांच्या, की आपली शाळा या ठिकाणी बंद व्हायला लागली होती, आपली शाळा चालू राहिली, आपण आणखी जोमाने कसं काम करता येईल याचा विचार त्या तिथल्या असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केला पाहिजे. पटसंख्या कमी झाल्यामुळे आता शिक्षकांवर परिणाम व्हायला लागला. हो, एक संख्या आली. हो, काय लईच अवस्था आहे सर. कड्यामध्ये 19 शाळा आहेत. कड्यामध्ये 19 शाळा, म्हणजे माझ्या केंद्रामध्ये 19 शाळा होत्या. 19 शाळेमध्ये 2-3 शाळेची अवस्था सोडली तर सर आज प्रत्येक शाळेमध्ये 20च्या दरम्यान पट आहे. पण ही शाळा टिकावी आणि याचा पट वाढावा म्हणून गावाने आणि पालकांनी काळजी काय घेतलीच पाहिजे. काळजी घेतली पाहिजे. म्हणजे कसं की बाबा माझा विद्यार्थी, म्हणजे माझ्या गावातला विद्यार्थी बाहेर नाही गेला पाहिजे. माझ्या गावातला विद्यार्थी इथं शिकला पाहिजे. मग त्या पालकांना तिथली जी यंत्रणा असेल, शिक्षक यंत्रणा, केंद्रप्रमुख असेल, विस्तार अधिकारी असेल, गट शिक्षण अधिकारी असेल, गावातले सरपंच असतील, शाळा समितीचे अध्यक्ष असतील, या सगळ्यांचं काम आहे की तुझ्या पाल्याची जबाबदारी आम्ही घेतो, की तुझा पाल्य बाहेर जाऊ देऊ नको. तुझा पाल्य, त्याच्या सगळी शैक्षणिक जबाबदारी की तुझ्या पालकामध्ये सगळ्या प्रकारच्या क्षमता आल्या पाहिजेत, अशा आम्ही तयारी करून घेतो. आपण तुम्ही आता ज्यांची नाव घेतली ना, हे प्रमुख पदावरचे लोकांचेच विद्यार्थी बाहेर शिकतात, ही फार वाईट गोष्ट आहे. वाईट आहे ना, ते वाईट आहे ना, तेच सांगितलं ना, वाईट आहे ना. ते सुद्धा तिथे शिकले पाहिजे. मला शिक्षकाचा मुलगाच तो शिकला पाहिजे. हे मी आता तुम्ही सांगितलं तसं तुम्ही इतकी शाळेची काळजी घेतली, लक्ष घातलं, म्हणून लोकांना येऊ वाटतंय 25-25 टन जिल्हा परिषद. तसं जर प्रत्येक शाळेच्या शिक्षकांनी केलं आणि बाहेरचे जे काय म्हणजे सरपंच आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत किंवा तिथले अधिकारी आहेत, यांनी सुद्धा लक्षात घेतलं माझी मुलं आता इथं जातील, बाहेर मला घालायचे नाही. बरं, आज अवस्था अशी आहे आज की समजा ज्या ठिकाणी चांगली शाळा चालते ना, ज्या ठिकाणी चांगली शाळा चालते, त्या शाळेमधले पोरं त्या स्वतःच्या गावातून शेजारच्या गावात जात आहेत. आज लई ठिकाणी तशा प्रकारची अवस्था आहे. मग त्या तिथल्या यंत्रणेने विचार केला पाहिजे ना, की बाबा इथं शाळा आहे, म्हणजे शाळा कुठे त्याच्या घराच्या पाठीमागे, आणि तिथून तो 3 किलोमीटर दुसऱ्या शाळेमध्ये जातो. त्यावेळी तिथल्या यंत्रणेने विचार केला पाहिजे की बाबा हे विद्यार्थी तिकडे का जात आहेत. तिथल्या कर्मचाऱ्यांसोबत थोडंफार मला वाईट वाटलं पाहिजे, तिथे काम करणाऱ्या, तिच्याला आपला विद्यार्थी इथून जातो म्हणजे माझ्यात कुठेतरी काहीतरी कमी दिसते म्हणून जातोय ना, की मी कसं माझ्यात काही सुधारणा करता येईल आणि तो विद्यार्थी कसा राहिला पाहिजे, यासाठी त्या शिक्षकांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे ना. म्हणजे याचा अर्थ सरकारकडनं जर सरळ कारवाई होणार असेल तर तुम्हाला ती जर थांबवायची असेल तर पालकांना, गावच्या लोकांनाच काळजी घ्यावी. वादच नाही सर. मला सांगा, सर्वसाधारणपणे तिथल्या सरपंचाचं काम असतं की सगळ्या सुविधा तिथल्या म्हणजे नागरिकांना देणं गरजेचं आहे. तिथल्या नागरिकांना तुम्ही आरोग्याची सुधारणा दिली पाहिजे, पाणी दिलं पाहिजे, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की शिक्षण सुद्धा चांगलं मिळालं पाहिजे. हे तिथल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची म्हणजे काम आहे. पण असं होऊ शकतो का की जिल्हा परिषद मध्ये जर आता विद्यार्थी घेतला आणि तो जिल्हा परिषद मध्ये शिकला पूर्ण 6वी पर्यंत, 7वी पर्यंत किंवा 4थी पर्यंत, तर भविष्यात तो करिअर काय चांगलं करणार नाही? करू शकतो सर. जिल्हा आतापर्यंत जर पाहायला येते असणं तर जिल्हा परिषद शाळेतले सगळे जवळपास जिल्हा परिषद म्हणजे कमीपणा. जिल्हा परिषद त्या शाळेमध्ये, जिल्हा परिषदल्या शाळेमध्ये जेवढा म्हणजे तिकडे तयारच होऊ शकत नाही असं मी कधी म्हणणार नाही. जिल्हा परिषद शाळेमध्ये जेवढा विद्यार्थी सगळ्या दृष्टिकोनातून तयार होतो सर, तसं इतर शाळेमध्ये होईल की नाही मला सांगता येत नाही. पण माझ्या शाळेचं सांगतो, जिल्हा परिषद शाळेमध्ये मी 39 वर्ष काम केलंय, पण माझा विद्यार्थी सगळ्या गुण संपन्नच असेल. तो शिकलेला तर असेल, निश्चितच असेल, सामाजिक दृष्ट्या सगळ्या गुण संपन्नच असेल, एवढं तुम्हाला निश्चित सांगतो. म्हणजे आता अशी जी काही लोकांना कमीपणा वाटतं की माझा मुलगा जिल्हा परिषदला घालावा, तसं काही नाही सर. तसं उलट जिल्हा परिषद शाळेमध्ये घातलं पाहिजे असं माझं मत आहे. तुम्ही लक्ष द्या, तिथं लक्ष द्या. आजही तुम्ही लक्ष द्या तिथलं. तुम्ही तुमचा विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेमध्ये घातलं, तुमची जबाबदारी आहे.
सगळ्यांच्या डोक्याची इंग्लिश विषयाचं बोध बसले ते. नाव सर इंग्रजीमध्ये आमचे सर आपल्या आज जिल्हा परिषदेची शाळेची अवस्था अशी आहे की इतके सक्षम शिक्षक आहेत की ते त्याला चांगल्या प्रकारची इंग्रजी देऊ शकतात, अशी अवस्था आज जिल्हा परिषदेमध्ये आहे. इतके हुशार शिक्षक आज जिल्हा आमच्यापेक्षाही म्हणेल मी, कारण आम्ही जरा मागची पिढी आहे, आम्हाला तितकं इंग्रजीमध्ये आमचं तितकं प्रभुत्व नव्हतं. पण आज अनेक प्रभुत्व असणारे इंग्रजी शाळेत इतकं प्रभुत्व असणारे काही शिक्षक असे तयार करता येतात इंग्रजी शाळेमध्ये तयार होणार नाहीत असे विद्यार्थी काही आमच्या जिल्हा परिषद आजही त्याला माझ्यावर तुम्हाला शाळा दाखवतो. हा नाही हे गेलं जे इंग्रजी तुम्हाला बोलतील हे पालकांपर्यंत गेलं पाहिजे. कारण त्यांची भीती अशी माझा विद्यार्थी जर घाले माझा मुलगा तर नाही त्याला काही येणार नाही, तो मागे राहील, स्पर्धेत टिकणार नाही, असं ते होऊ शकतं. माझा ज्याची ज्यांनी त्यांनी कसं करत आहे तो ही आहे. पण आमच्याकडे इंग्रजी शाळेत इंग्रजी गंड बाळगायची गरज नाही. विद्यार्थी जर अजिबात गेला नाही तर येणार. फक्त मी सांगितलं ना की आज शिक्षक इंग्रजी चांगल्या प्रकारे जिल्हा परिषद शाळेत चांगल्या प्रकारची इंग्रजी देऊ शकतो नाही का. पण त्यांनी तिथली अवस्था आणि काय होतं सर 2 शिक्षकी शाळा समजा जास्तीत जास्त आहे. 2 शिक्षकी शाळेमध्ये सर काही अवस्था अशी की इतकं टपाल वाढलेलं आहे ना की बऱ्याच प्रमाणामध्ये एक गडी त्याचा फॉक त्याची अवस्था त्याला तर काम करून इकडे केलं पाहिजे. पण त्याच्या लक्षात असं असलं पाहिजे की आपण हे तर काम केलं पाहिजे, पण माझं मेन काम मी चांगलं झालं पाहिजे याच्याकडे बी त्याचं लक्ष असलं पाहिजे. ज्यादा वेळ देऊन का होईन त्याने ते काम केलं पाहिजे. शेवटी आपली नोकरी आपल्याला नोकरी टिकवायची आहे, आपल्याला त्याची गरज आहे. आपण जे एवढं रुबाबशीर राहतो त्याची जेवर राहतो, आपल्याला कपडे चांगले घालायला मिळत आहेत, आपण चांगलं खातो, याचं कारण ते आहे. ह्याची जाणीव जर अनेकांना झाली ना नाही आणि काय होतं प्रत्येकाने तशा प्रकारे मनामध्ये असलं पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणत्याही जीवनामध्ये माणसाकडे भाव असला पाहिजे. कोणत्याही दृष्टिकोनातून आपण गीतेमध्ये पाहिलं की 3 गोष्टी सांगितल्यात नाही का, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग. प्रत्येकाने याचा अभ्यास केला पाहिजे आणि जीवनामध्ये आल्यानंतर कर्माला किती महत्व आहे हे त्यांना कळालं पाहिजे. कर्म आहे हे कर्म केलं पाहिजे आपल्या कारण हे सगळ्यांच्या प्रारब्धात नाही सर, सगळ्याला हे मिळू शकत नाहीये की मी वाट लावताना. आज सर तुम्हाला आज माझ्याकडे व्हिडिओ बघा, आता माझ्याकडे व्हिडिओ दाखवतो की मी ज्यावेळेस सेवानिवृत्त झालो त्यावेळेस अक्षरशः विद्यार्थी कोणाला वाटलं नाही. कारण आज अवस्था बी अशी असते सर की आज चांगलं काम करण्याच्या मागे लोक राहतील की नाही, हा लय मोठा कलियुग आहे. कारण असत्याची रिजली जन असं म्हटलं, कारण कलियुग आहे असत्याच्या पाठीमागे असं म्हटलं जातं नाही का. तर शिक्षकांना असं वाटलं असतं माझ्या त्या काळातल्या की सर एवढे मुलं राहतात, मी आता सर मी व्हिडिओ काढायला योग्य आहे का. त्या शिक्षकांनी फक्त व्हिडिओ जर काढले असते रडताना पोरं तर सर ते महाराष्ट्रामध्ये जर व्हायरल जर झालं असतं तर अनेक बघतो. आणि आजही सांगतो मग मी तेवढ्या तरी विद्यार्थ्यांनी एक घेतला माझ्याकडून फोन आणि विद्यार्थ्यांनी सर शूटिंग केले. आज माझ्या आहेत की अक्षरशः विद्यार्थी धैमाय म्हणून राहतात सर. एक 3रीच्या वर्गामध्ये शेवंते म्हणून मॅडम आहेत, त्यांच्या वर्गामध्ये एक विद्यार्थी शिकतोय सर, तो थांबतच नव्हता रडायचं. आम्ही त्याला कधी शिकवलेलं नाही, तो फक्त माझ्या शाळेमध्ये शिकतोय, मला त्याचं नाव कम्प्लिटली सांगता यायचं नाही, फक्त त्यांनी काय पाहिलं असेल मला सांगता येत नाही की तो रडायचाच थांबत नव्हता. मी त्याला इतक्या वेळा जवळ घेतलं पण तो थांबतच नव्हता. अशा अनेक म्हणजे त्याला बिचारायला माझा काय जिव्हाळा वाटला कोण जाणे. वाटतो ना शेवटी तुम्ही रोज येताय, रोज दिसताय, रोज आमच्यासाठी काहीतरी करताय. ही गोष्ट नाही शाळेमध्ये गेल्यानंतर सर मी पोरांना रागवत बी होतो, पोराला मारत बी होतो, पण माझ्याजवळ अनेक पोरं यायचे सर, माझ्याजवळ जेवायला बसवायचे, मी त्यांना हात फिरवायचो. एक बाजू ही झाली पण दुसरी बाजू जवळ करण्याची पण. तेच ना. बरं काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने 1ली ते 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्याला हिंदी कंपल्सरी करण्याचा विषय आणला, तुम्ही ऐकला असेल. तसं काही करणं सर तसं काय बरं का, म्हणजे तसं म्हणजे गरज वाटते असं नाही असं काही नाही. आपण शिकलो तेव्हा 5वी पासून इंग्रजी होतं आणि 5वी पासूनच हिंदी बी होतं आहे की नाही. अहो सर हिंदी ज्यावेळेस आपण 5वी शिकायला गेलो आपल्याला काय हिंदीमध्ये अडचण आली बस सर नाही. आजही आपण असंपणे हिंदी एकदम चांगल्या प्रकारे बोलू शकतो. आड आणि माणूस देखील हिंदी बोलतोय सर चांगला. ठीक आहे काही शब्द राज्यभरातून फारच चांगला विरोध झाला. म्हणजे तेच ना बरोबर आहे ना. हिंदीची फारच लगेच पहिलीपासून आवश्यकता, मी त्याला विरोध करतो असं नाही, ती आपली राष्ट्रभाषा आहे समजा, पण तिची आवश्यकता आहे असं वाटत नाही. इंग्रजीची अवस्था सर पहिलीपासून इंग्रजी सुरू केली चांगली गोष्ट झाली, पण इंग्रजीची अवस्था त्याच्यामुळे सर बिकट झाली थोडी का व्हायला, थोड्या प्रमाणात का व्हायला असं मला वाटतं. कारण का की समजा पहिलीपासून इंग्रजी आलं, पहिलीपासून इंग्रजी आल्यानंतर सगळ्याला तेवढं इंग्रजी सक्षम जमेल असं नाही. काही काही शब्द नवीन आले ते डिक्शनरीमध्ये पाहावं लागतील, इंग्लिश सगळ्यांची असं नाही. मग असं झालं की पहिलीचा अभ्यासक्रम 4थी पर्यंत गेल्यानंतर तो 5वी पर्यंत जो अभ्यास गेला 5वी पर्यंत, तर 5वी पर्यंत अभ्यास गेल्यानंतर अभ्यासक्रमामध्ये बदल झाला ना की पहिलीपासून अशा प्रकारचा अभ्यास दिला, मग 5वीचा अभ्यासक्रम बदलला ना पुढचा, आणि मग 5वीचा अभ्यास बदलल्यामुळं
आणखी घोटाळा झाला. पहिली 4थी पर्यंत चांगला मिळाला नाही, 5वी पासून परत मग हे झालं. म्हणजे काही प्रमाणामध्ये त्याचा तोटा झाला असेल. ज्या ठिकाणी चांगलं गेलं असेल त्या ठिकाणी फायदा निश्चित झाला असेल. आता आपण शेवटाकडे येऊ. शेवटी अखेर सगळ्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी किंवा जिल्हा परिषद जे काही शिकवतात ते शिक्षक यांनी एकंदरीत शाळेत शिक्षक घालावेत, यासाठी तुम्हाला शेवटी काय सांगायचं? काय म्हटलं तुम्ही? शाळेत विद्यार्थी आपले घालावेत जिल्हा परिषदमध्ये, यासाठी पालकांनी, शिक्षकांनी आणि एकंदरीत त्यांचा काय भाव असावे? पालकांनी म्हणजे आता आजच्या पालकांची अवस्था अशी की पालकाला जिथं चांगली तिथं घालू वाटतं. म्हणजे तो पालकात बऱ्याच शाळा बी चांगल्या आहेत विद्या आणि काय बऱ्याच जणांचा म्हणजे एक शिकवतो शिक्षकावर देखील विश्वास असला पाहिजे. हा एक मत. शाळा तर आहेच ती, पण त्या शिक्षकावर लोकांचा विश्वास असला पाहिजे. आज सर म्हणजे एक उदाहरण सांगतो की आमच्या तिथं जोमदार नावाचा शिक्षक आहे. जोमदार आहे तांडा. त्या जोमदार तांड्यावर वामन नावाचे शिक्षक आणि गुंजाळ नावाचे शिक्षक 2 जण काम करतात तिथं. की सर त्या मोठ्या गावातून मुलं त्या जोमदाऱ्यामध्ये जात आहेत. कारण तिथं जाऊन बघा, आज इंग्रजी शाळेत पोरं अस्लिखित पण बोलू शकतात. का तर त्या शिक्षकावर ती शाळा कुठे जोमदाऱ्यात आहे. पण लोकांनी काय घातलं की लोकांना विश्वास आहे की आमचा वामन सर पोरांची इंग्रजी चांगला तयार करू शकतो. अशा अवस्था. त्यामुळं त्या शिक्षकावर विश्वास असला पाहिजे. ते मी अगोदर सांगितल्याप्रमाणे त्या सगळ्या यंत्रणेने आज शिक्षक देण्याची प्रवृत्ती आहे. शिक्षक हुशार आहेत नाही का. त्या सगळ्या यंत्रणेने जर काम केलं नाही का, काय होतं सर, बऱ्याच वेळा नुसतं बोलण्यापुरतं मर्यादित राहतं. आता मी समजा बोलत राहिलो नाही का, हे नुसतं बोलण्यापुरतं मर्यादित राहिलं नाही पाहिजे. ते तशी अवस्था झाली पाहिजे नाही का. आणि बऱ्याच प्रमाणामध्ये सर पार जिल्हा परिषद शाळेपासून हायस्कूल पर्यंत तशीच अवस्था झाली. आज हायस्कूलांची सुद्धा तशीच अवस्था आहे. हायस्कूलमध्ये सुद्धा विद्यार्थी सर राहिले नाही. हायस्कूलमध्ये सुद्धा विद्यार्थी कमी झाले. तिथं सुद्धा अवस्था म्हणजे पहिल्यांदा म्हणजे पहिला शिक्षक म्हटलं सर वेगळ्या प्रकारचा भाव असायचा प्रत्येकाच्या मनामध्ये. आज तितका तसा भाव राहिला नाही. कारण मग आपलं कुठेतरी चुकतंय याचाही विचार शिक्षकांनी केला पाहिजे. मी या मतात आहे. का राहिला नाही, आपलं काही चुकतंय का, याचाही विचार केला पाहिजे. आणि मग शाळेत विद्यार्थी लोकांना तुम्ही दिलं ना, लोक कुठे घालायला तयार येत नाही असं नाही का. तरीही जिल्हा परिषद शाळेची अवस्था चांगली आहे असं मला वाटतं बऱ्याच प्रमाणामध्ये. कारण बरेचसे शिक्षक त्या ठिकाणी काम करता येत नाही असं नाही. काय होतं, 10-20% लोक असतात, त्याच्यामुळं बदनामी होते ठीक आहे. कारण अनेक गोष्टी चांगल्या आहेत, पण एक गोष्ट जरी वाईट आली तर ते वाईटाकडे बोट दाखवलं जातं. पण तरी देखील मी एक त्या निमित्ताने, सगळ्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने सगळ्या सूचना करेल बाबा की मी तुमचा एक म्हणजे ज्येष्ठ म्हणून नाही का, मी तुमचा एक भाऊ म्हणून नाही का, की आपण आपल्या गोष्टीची खूप प्रामाणिक राहा नाही का. जेणेकरून बाबा की मला या ठिकाणी मी बोलत असतो, ते बोलतोय वाक्य परत एकदा, की मी जर समजा तुम्हाला अगोदर सांगितलं की मी जर समजा शिकलो नसतो नाही का, म्हणजे मी 10वी मध्ये होतो ना सर, की अनेक माझ्या समजा 2 तुकड्या होत्या, 40 विद्यार्थी माझ्या वर्गामध्ये होते. माझ्यापेक्षा हुशार विद्यार्थी होते ते. त्या बिचाऱ्यांना नोकऱ्या नाही लागल्या, मला लागली. कारण ते माझं प्रारब्ध होतं. आजही ते इथं नगरला सर कामाला गौंड्याच्या हाताखाली काम करतायत. आम्हाला बिचारायला गाडीवर वर हात करून आमच्या गाडीवर बसतायत. त्यावेळेस मला वाटलं पाहिजे की हा 7 वाजता इथं कामाला येतो नाही का. मला परमेश्वराने 1 लाख रुपयाची नोकरी जर दिलेली असेल तर मी का त्यासाठी जादा वेळ देऊन काम करू नये नाही का. आणि म्हणून जास्तीत प्रामाणिक राहावं, भाव ठेवून काम करावं नाही का. कारण जीवनामध्ये याच्यापेक्षा दुसरं काही नाही असं मला वाटतं. जीवनामध्ये प्रामाणिक राहून काम करण्यापेक्षा अनेक दुसरं समाधान नाही. आजही जिल्हा परिषद शाळेमध्ये अस्खलित इंग्लिश बोलतील असे विद्यार्थी तयार होतात. फक्त शिक्षकांनी आपला समाजात जो काय आदरभाव आहे तो टिकण्यासाठी काय प्रयत्न करावेत, आणि जर तो कमी झाला असेल तर का कमी होतो याचाही विचार करावा. आणि सरकारकडनं जर डायरेक्ट बंद होण्याची कारवाई होत असतील तर ती काळजी घेऊन आपला पट कसा वाढेल आणि अनेक गावचे किंवा अनेक ठिकाणून शाळेतले विद्यार्थी आपल्याकडे कसे हवेत याची काळजी घ्यावी. आणि शेवटी कर्म हेच आपला विषयाचं प्रारब्ध असतं, त्याच्याकडे पाहून आपण शिक्षकांनी काम करावं असं तपसावला टकरे सरांनी सांगितलंय. सर, तुमचे निवृत्तीच्या पुढच्या काळाला आमच्या लेट्सअपकडून आणि सगळ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुमच्या निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा. गणेश पोकळे, लेट्सअप मराठी, आष्टी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.